नमस्कार नमस्कार नमस्कार. मला सगळ्यांचे हाय असे मेसेजेस येत आहेत. सगळ्यात आधी तर सॉरी, मी 5 वाजता म्हटलं होतं इन्स्टा लाईव्ह करेन, पण आमची प्रमोशन्समुळे धावपळ सुरू आहे. थोडीशी ट्रॅफिकमध्ये अडकले होते मी, पण फायनली एका ठिकाणी येऊन पोचले आणि मी लाईव्ह सुरू करू शकले. सगळ्यांना मनापासून हाय हॅलो. यू आर लुकिंग गॉर्जियस असा मेसेज आला आहे. थँक्यू सो मच. खूप छान छान मेसेजेस येत आहेत तुमचे सगळ्यांचे. कौतुकाचे मेसेजेस येत आहेत. अभिलाषचं म्हणणं आहे आय एम हिज फेवरेट ॲक्ट्रेस. थँक्यू अभिलाष. कोण आहे बरं? सगळ्यांना मनापासून हॅलो. आज तुमच्याशी लाईव्हवर इन्स्टा लाईव्हवर येऊन गप्पा मारण्याचं कारण म्हणजे उद्या 10 जानेवारीपासून संगीत मन अपमान हा आमचा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि तुम्ही सगळ्या आमच्या क्रिएटर्सना जे काही आम्ही इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती शेअर करतो आहे त्या सगळ्यालाच खूप भरभरून दाद देत आहे, खूप भरभरून प्रतिसाद देत आहे. आणि त्या सगळ्यामुळे खूप उत्साह वाढला आहे. आणि आता आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे की उद्या कधी एकदा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. मी विसरायच्या आधी सगळ्यात आधी सांगते की ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप छान त्यालाही प्रतिसाद दिलेला आहे. परंतु जर तुमची तिकीट्स बुक करायची राहिली असतील तर बुक माय शोवर जा आणि तुम्हाला सुटेबल असं थिएटर आणि सुटेबल असा शो बघा. बहुतेक महाराष्ट्रभर विविध थिएटर्समध्ये सिनेमा प्रदर्शित होतो आहे आणि त्याचे वेगवेगळे शोजचे ऑप्शन्ससुद्धा आहेत. त्यामुळे बुक माय शोवर जाऊन तुम्हाला कुठला शो कन्व्हिनियंट आहे हे तुम्ही नक्की पहा आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर तुमच्या मित्रमैत्रिणींची, तुमच्या कुटुंबियांची, त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर तिकीटं बुक करा आणि लवकरात लवकर फिल्म जाऊन पहा आणि तुम्हाला ती कशी वाटते हेही आम्हाला कळवा. ह्या सिनेमाविषयी आम्ही वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये बऱ्याच गोष्टी बोलतोच आहोत आणि तुम्ही त्या सगळ्याला प्रतिसाद देत आहे तुम्ही सगळे. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि हा सिनेमा काय आहे याबद्दल एक ब्रीफ माहिती पुन्हा एकदा देते. संगीत मन अपमान ह्या 113 वर्षापूर्वीच्या नाटकावरनं प्रेरित असा हा चित्रपट आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे. आणि संगीतपट आहे, परीकथा आहे. आपल्याकडे मराठीत आपली हक्काची अशी परीकथा, फॅन्टसी किंवा फेरी टेल, लव्ह स्टोरी अशी कुठलीच नव्हती. ती देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आहे. आणि अरे वा, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. मी सगळे कॉमेंट्स नाही वाचू शकत आहे, पण सगळेच खूप कौतुक करत आहेत, सिनेमाला खूप शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. थँक्यू सो मच. तर मी म्हणत होते की मराठीत पहिल्यांदाच अशी परीकथा, फेरी टेल, लव्ह स्टोरी आपल्या हक्काची आपल्याला पाहायला मिळणार आहे संगीत मन अपमान या चित्रपटाच्या दृष्टीने, चित्रपटाच्या स्वरूपात. आणि अर्थातच आमच्या सिनेमातली 14 गाणी जी आहेत, जी तुमच्यासमोर आली आहेत, त्या सगळ्यालासुद्धा तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देत आहे. त्याबद्दलसुद्धा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि जसं कट्यार काळजात घुसली या सिनेमात शंकर एहसान लॉय यांनी एक परिपूर्ण असा म्युझिक अल्बम आपल्याला देऊन आपल्याला एक भेट दिली होती, तशीच ह्या नवीन वर्षाची भेट आम्ही आमच्याकडनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. शंकर एहसान लॉय यांचंच म्युझिक आहे आणि अप्रतिम विविध अंगांची अशी 14 गाणी आहेत. आणि त्यातल्या सगळ्याच गाण्यांना तुम्ही सगळ्यांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला आहे. ती गाणी ह्या सिनेमाचा प्रवाह पुढे नेण्यासाठी आहेत. 14 गाणी आहेत, बापरे, असं तुम्हाला एकदाही वाटणार नाही चित्रपट पाहताना. त्यामुळे आता आम्ही फक्त वाट पाहतो आहे की तुम्ही कधी एकदा जाऊन थिएटरमध्ये हा चित्रपट पाहताय. सिनेमाविषयी तुम्हाला काही जर प्रश्न वाटत असतील विचारावेसे तर प्लीज विचारा. त्यासाठीच आज लाईव्ह येण्याचा घाट घातला आहे की तुम्हा सगळ्यांशी संवाद साधता यावा. त्या सगळ्यांना खूप सारं थँक्यू, जे माझंही कौतुक करता आहेत, माझ्या दिसण्याचंही कौतुक करता आहेत आणि चित्रपटालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. त्या सगळ्यांनाच खूप खूप थँक्यू. खूपच कौतुकाचेच मेसेजेस आहेत सगळे, त्यामुळे
सगळ्यांना खूप सारं थँक्यू, खूप सारं थँक्यू. उद्या आपण नाटकाच्या बाबतीत असं म्हणतो की नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग असतो, तसं उद्या आमच्या सिनेमाचा शुभारंभ होणार आहे. आणि आमचा असा प्रयत्न आहे की काही थिएटर्समध्ये येऊन तुम्हा सगळ्यांना उद्याच्या पहिल्या शोजला त्या थिएटरच्या येऊन भेटू. आम्ही कुठल्या थिएटरला कधी किती वाजता येणार आहोत ह्याची सगळी माहिती तुम्हाला मी लवकरात लवकर माझ्या सोशल मीडिया पेजवरनं म्हणजे इंस्टाग्राम पेजवरनं देईन. परंतु आम्हाला तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची खूप उत्सुकता आहे. तुम्हा सगळ्यांची प्रत्यक्षातही संवाद साधण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे उद्या मुंबई आणि मग परवानंतर पुण्यात आणि इतर शहरांमध्ये सुद्धा आम्ही थिएटरला येऊन तुमची भेट घेणार आहोत. आम्ही कुठल्या कुठल्या थिएटर्समध्ये येतो आहे हे एक 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 करून मी तुम्हाला कळवत राहीनच इंस्टाग्रामवरनं. तर कोणीतरी असं विचारलं आहे की तुमची आणि सुबोध भावेंची संगीताची जुगलबंदी बघायला मिळेल का? संगीताची तर मला माहीत नाही, पण अभिनयाची जुगलबंदी नक्कीच पाहायला मिळणार आहे आमच्या या चित्रपटात मार्फत. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही सगळे देता. किती छान वाटतं तुम्ही सगळे इतकं कौतुक करता, इतक्या आत्मीयतेने शुभेच्छा देत असता. आणि हेच सगळ्या तुमच्या शुभेच्छा आमच्या चित्रपटाबरोबर आहेत याचा मला आनंद आहे. आता फक्त उद्यापासून जेव्हा तुम्हाला शक्य होईल लवकरात लवकर जाऊन आमचा हा चित्रपट पहा आणि आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोचवा. आपण लहान असताना ज्या आजी आजोबांनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी ऐकत असतो, त्याच्यात आपण कुठेतरी स्वतःला पाहत असतो आणि त्या परिकथांच्या विश्वात आपण रमून जात असतो लहान असताना. तर ते लहानपणीचं त्या परिकथांमधलं रमणं एकदा पुन्हा अनुभवायला या चित्रपटाच्याद्वारे मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना परिकथा आवडतात, ज्यांना ज्यांना लव्ह स्टोरीज आवडतात, ज्यांना ज्यांना म्युझिकल्स आवडतात, त्या सगळ्यांसाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणी असणार आहे. त्यामुळे तुमच्या शुभेच्छा तर मिळतातच आहेत, पण मी एवढंच सांगेन की लवकरात लवकर तिकीटं बुक करा. बुक माय शोवर जा आणि ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं आहे. सगळ्या थिएटर्समध्ये तिकीटं खूप छान प्रमाणात विकली जात आहेत आणि तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद देत आहे आम्हाला. पण ज्यांनी अजून तिकीटं बुक केली नसतील त्यांनी कृपया लवकरात लवकर बुक माय शोवर जा आणि आपापली तिकीटं बुक करा. आणि काही कोणाचे प्रश्न असतील तर मला प्लीज विचारा कॉमेंट्समध्ये, मी ते वाचण्याचा प्रयत्न करते. खूप पटापटा कॉमेंट्स जात आहेत, पण मी प्रयत्न करते की तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं मला इथून देता यावीत. कोणाला तरी कळलं आहे की मी कुठेतरी बाहेर आहे, कुठेतरी PVRमध्ये आहे. तर माझा प्रश्न आला की मी कुठल्या PVRमध्ये आहे. तर आज तुमच्या भेटीला मी येणार नाही आहे, परंतु उद्या जर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहणार असाल तर कदाचित तुम्ही ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट पाहताय तिथे येऊन आम्ही तुम्हाला भेट देऊ शकतो. तर मी म्हटलं तसं ती जी माहिती आहे की आम्ही कुठल्या चित्रपटगृहात किती वाजता येणार आहोत तुमच्या भेटीला ते मी लवकरात लवकर तुम्हाला कळवेनच. तुम्ही पुण्याला कधी येत आहे? पुण्याला आम्ही मध्ये येऊन गेलो चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने, परंतु उद्या चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर परवापासून कदाचित 1-2 दिवसात कधीतरी आम्ही नक्की पुण्याला येऊन तुम्हाला भेट देऊ. तसंच मी म्हटलं तसं विविध शहरांमध्ये आम्ही प्रवास करणार आहोत आणि तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो जसा जसा आमचा प्लॅन ठरेल तसं तसं आम्ही तुम्हाला ते कळवत राहू. कोणीतरी विचारलं आहे संगीत मानापमानमधलं माझं आवडतं गाणं कुठलं आहे? माझं सगळ्यात आवडतं गाणं चित्रपटातलं प्रेमसेवा शरण आहे. आणि मला तुम्हाला खरं तर सांगायला आवडेल की मला ते गाणं का आवडतं, पण तुम्ही जर चित्रपट पाहिलात तर हा संवाद खरं तर जास्ती इंटरेस्टिंग ठरेल. कारण चित्रपटात ज्या ठिकाणी हे गाणं प्लेस्ड आहे आणि ज्या भावनेतून हे गाणं येतं त्यामुळे मला हे गाणं सगळ्यात जास्ती आवडतं. त्यामुळे तुम्ही चित्रपट पहा आणि तुम्ही पण मला सांगा की तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे. थँक्यू. तुम्ही सगळे कौतुक करताय की हा प्रयोग जो हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा इतर भाषी सिनेमांमध्ये फारसा सुद्धा झालेला नाही आहे तो आपण मराठीत करतो आहे परिकथेचा.
त्यासाठी तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचा पाठिंबा आहे, याचा आनंद आहे. थँक्यू सो मच. कोणीतरी म्हटलं आहे माझं काम तुम्हाला आवडतं. थँक्यू. मी आय एम सो सॉरी, मी वाचण्याचा प्रयत्न करते पण हँडल्स पटापटा मला त्यातली नावं नाही कळत आहेत, त्यामुळे तुमची नावं नाही मला घेता येतात. कोणीतरी अभय मोहुर्ले असं म्हणत आहे की ऋतू वसंत त्यांचं फेवरेट आहे. मलाही ते गाणं प्रचंड आवडतं. खरं तर मला 14च्या 14 ही गाणी सगळी खूप आवडतात, कारण इतकी वेगवेगळी हाय अमृता इतकी इतक्या वेगवेगळ्या पठडीतली गाणी आहेत खरं तर ही, त्यामुळे सगळीच माझी खूप लाडकी गाणी आहेत. गंधर्विका असं म्हणते की चंद्रिका त्यांचं फेवरेट गाणं आहे. ट्रेलर लुक्स वंडरफुल असं कोणीतरी म्हटलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू अमृता. आपली अमृता खानविलकर जी आपल्या या चित्रपटात वंदन हो या गाण्यात दिसली आहे, जी सुद्धा या चित्रपटाचा भाग आहे, ती सुद्धा माझ्याशी या लाईव्हच्या मार्फत संवाद साधते आहे. कोणीतरी म्हटलं त्यांचं आवडतं गाणं नाही मी बोलत अनाथा आहे, तर मी म्हटलं तसं सगळीच गाणी इतकी गोड इतकी सुंदर आहेत की आय एम शुअर तुम्हा सगळ्यांना सुद्धा ती सगळी गाणी आवडली आहेत. काही गाणी चित्रपटात प्रसंगानुरूप तुम्हाला जास्ती आवडतील असं मला वाटतं, त्यामुळे लवकरात लवकर चित्रपट पहा. थँक्यू सो मच. आतिश चव्हाण असं म्हणत आहेत की ते आर्याचे खूप मोठे फॅन आहेत. आजच आर्या आंबेकरचं या चित्रपटातलं गाणं मला मदन भासे हा रिलीज झालं आहे, आणि आतिश मी नक्की आर्याला हा निरोप देईन की तुम्ही त्यांचे खूप मोठे फॅन आहात. तिचा आवाज खूप सुंदर आहे आणि ती खूप सुंदर गाते, हे मी काही सांगायला नको वेगळं. आणि या सिनेमातसुद्धा तिने 3 गाणी गायली आहेत, त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत की 18 वेगवेगळे गायक, त्यातले अनेक लोक नॅशनल अवॉर्ड विनर्स आहेत, विविध अवॉर्ड विनर्स आहेत, आणि ते इतके अप्रतिम गायक आहेत, आपले सगळ्यांचे ते फेवरेट आहेत. ते 18च्या 18 गायक या एका ॲल्बमसाठी त्यांनी आपला आवाज दिला आहे, आणि त्याचा आस्वाद घ्यायला जास्ती मजा येईल जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म पाहाल. मी सारखं तेच म्हणते, कारण खूप वेळेला असं होतं की मराठी चित्रपट आपल्याला पाहण्याची उत्सुकता असते पण पाहण्याची संधी मिळत नाही. पण ह्या नवीन वर्षात आम्ही ही संधी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे उद्यापासून, आणि मी म्हटलं तसं सगळ्या थिएटर्समध्ये, बहुतेक थिएटर्समध्ये ह्याचे शोज असणार आहेत आणि भरपूर शोज असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सने, तुमच्या सोयीने तुम्हाला तुमचा शो निवडता येईल, थिएटर निवडता येईल, आणि तिथे तुम्ही तिकीटं काढून नक्की हा सिनेमा पाहायला जा. आणि हा एकट्या दुकट्याने पाहण्याचा सिनेमा नाही, हा सिनेमा एक सोहळा आहे. त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन जा, कुटुंबियांना घेऊन जा, किंवा एकदा मित्रमैत्रिणींना घेऊन जा, दुसऱ्यांदा पाहायला जाल तेव्हा कुटुंबियांना घेऊन जा, पण सगळे मिळून जाऊन हा चित्रपटगृहात नक्की पहा. संगीत मनापमानच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. सिद्धेश, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझं मराठी खूप छान आहे असं कोणीतरी म्हटलं. थँक्यू, धन्यवाद म्हणायला पाहिजे. आम्ही तसं म्हणतात की उद्या चिंचवडला या, आम्ही तिकीट बुक केलं आहे, पण उद्या आम्हाला मुंबईत काही कामं आहेत, त्यामुळे आम्हाला मुंबईत उद्या थांबायला लागणार आहे. परंतु आम्ही परवा नक्कीच पुण्यात येणार आहोत, त्यामुळे पुण्याला आलो की तुमची भेट होईलच. सगळ्यांनाच खूप 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 पुन्हा थँक्यू. तुम्ही सगळे इतकं भरभरून कौतुक करताय, मला इतके छान छान कॉमेंट्स येत आहेत. अनुजा असं म्हणते की मी नक्की जाणार आहे चित्रपट पाहायला. थँक्यू सो मच अनुजा. एकट्या नका जाऊ, तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन जा, जास्ती मजा येईल तुम्हाला चित्रपट पाहायला. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटानंतर पुन्हा एकदा त्याच संपूर्ण टीमबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. ह्या चित्रपटाची संपूर्ण टीम ही खूपच प्रतिभावान आहे, आणि माझं मी खूप नशीबवान समजते स्वतःला की मला या सगळ्यांबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली. आदिनाथ, थँक्यू सो मच. आय विल सी यू सून, आणि फिल्म लवकरच आपण एकत्र पाहू.
सगळ्यांचे किती छान कॉमेंट्स येत आहेत. सिनेमा खूप चालावा अशा तुमच्या ज्या सदिच्छा आहेत त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. वा 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 वा, थँक्यू सो मच. या चित्रपटाविषयी असा कुठल्या चित्रपटाचा पैलू नाही आहे जो आम्ही तुमच्यासमोर उलगडला नाही. आम्ही आमच्या परीने विविध इंटरव्ह्यूजमधनं म्हणा किंवा विविध ठिकाणी येऊन तुम्हाला जिथे जिथे भेट दिली आहे तिथे आम्ही काय करण्याचा प्रयत्न केला आहे हे सतत सांगत आलो आहे. आमचे दिग्दर्शक सुबोध भावे, त्यांच्या विजनमधनं पूर्ण झालेलं हे स्वप्न तुमच्यासमोर उद्या येणार आहे. जिओ स्टुडिओजसारख्या एका भक्कम पाठिंब्याची अशा सिनेमांना गरज असते. त्यामुळे आमचे निखिल साने जे कायमच उत्तम सिनेमे प्रेक्षकांसमोर घेऊन येतात, वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या विषयांचे, ते नसते तर कदाचित हे सगळं अशा पद्धतीने करणं कठीण झालं असतं. त्यामुळे निखिल साने यांचे खूप आभार, ज्योती देशपांडे यांचे खूप आभार, जिओ स्टुडिओजच्या ज्या हेड आहेत, कारण त्यांचा भक्कम पाठिंबा आमच्यासोबत कायमच होता. म्हणून इतकी मोठी झेप आमची संपूर्ण टीम घेऊ शकली आहे. आणि आमचे सुनील फडतरे जे निर्माते आहेत ते सुद्धा कायम अशा चांगल्या कलाकृतींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. आणि आमची संपूर्ण टीम प्रचंड एक्सायटेड आहे की उद्या फायनली चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. चित्रपट आला आहे का असं कोणीतरी विचारलं आहे. चित्रपट उद्या रिलीज होणार आहे 10 जानेवारीला. म्हणूनच मी म्हटलं की बुक माय शोवर जा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. तुमच्या शहरातले जे थिएटर्स आहेत तिथे किती वेगळे शोज आहेत आणि कुठल्या वेळेला ते असणार आहे, तुम्हाला कुठलं सोयीचं आहे ते तुम्हाला सगळं बुक माय शोवर पाहायला मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर बुक माय शोवर जा आणि तुमची तिकीटं लवकर बुक करा. सगळ्यांचे खूप छान कॉमेंट्स येत आहेत, मी वाचण्याचा प्रयत्न करते. नवनाथ यांनी म्हटलं युअर माय ऑल टाईम फेवरेट. थँक्यू नवनाथ. अंकलेश असं म्हणतात की आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत. थँक्यू सो मच. उदय परशुराम यांनी ऑल द बेस्ट म्हटलं आहे. थँक्यू सो मच. निकिता असं विचारते कसा वाटला हा रोल करून. मला खूप आनंद झाला आहे खरं तर, कारण प्रत्येक नटीचं, प्रत्येक अभिनेत्रीचं हे स्वप्न असतं की अशी एखादी भूमिका आपल्या वाट्याला यावी. आपण आपल्या आयुष्यात, आपल्या विश्वात आपली हिरोईन असतोच, पण एखाद्या चित्रपटाची अशा पद्धतीने नायिका होता आलं तर खूप आनंद होतो. आणि आत्तापर्यंत जे काही गाणी आणि पोस्टर्स आले त्यातनं मी जे काही तुमच्यासमोर आली आहे त्या सगळ्याचं तुम्ही सगळ्यांनी खूप कौतुक केलं आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. दीपालीताई, थँक्यू दीपालीताई, थँक्यू सो मच. तिने पण शुभेच्छा दिल्या आहेत आणि ती पण माझं कौतुक करते. थँक्यू सो मच. दीपालीताईला खूप वर्ष मी कोरिओग्राफीज करताना, नाचताना पाहते. आमच्या गुरु स्वर्गीय आशाताई जोगळेकर यांची तीही शिष्य आहे, खूप सिनियर आहे अर्थात मला. तिच्या नृत्य दिग्दर्शनाखाली या चित्रपटात मला अनेक गाणी करायला मिळाली आहेत. आमची खूप वर्षांपासूनची ही इच्छा होती की एकत्र काम करता यावं, ती फायनली या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. आणि दीपालीताई, थँक्यू सो मच इतक्या सुंदर कोरिओग्राफीज दिल्याबद्दल, इतकं छान मला हँडल केल्याबद्दल. थँक्यू सो मच. सगळ्यांना हाय. प्रणव हाय, वैभव खारकर हाय, राहुल हाय. निकिता म्हणते माझा लुक खूप छान आहे चित्रपटातला. ब्लेस्ड विथ ग्रेट एक्सप्रेशन्स. थँक्यू सो मच निकिता. हॅलो. हेम चव्हाण यांना हॅलो. गिरीश म्हणतायत ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आमच्या सिनेमात बहुतेक गाणी दीपाली आचार्यांनी कोरिओग्राफ केली आहेत, पण एक गाणं आहे ऋतू वसंत, जे सुभाष नकाशे यांनी कोरिओग्राफ केलं आहे आणि ते देखील खूप प्रसिद्ध झालं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या रील्स करून आम्हाला त्याच्यावरती पाठवल्या आहेत. आम्हाला खूप छान वाटलं आहे त्या रील्स पाहायला. इतका उत्साह आणि इतका भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहे. छान वाटते.
मी 18 गायकांचा उल्लेख केला, त्यात ते 18ही गायक इतके मोठे आणि इतके प्रतिभाशाली आहेत की खरंच माझं नशीब आहे की मी या चित्रपटाचा भाग असल्यामुळे मला त्या सगळ्यांना भेटता आलं, त्या सगळ्यांच्या सहवासात राहता आलं. आर्याचं तर आपण आता नाव घेतलं, तसंच राहुल देशपांडे, महेश काळे, शंकरजी स्वतः, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, प्रतिभा सिंग, शिवम महादेवन, कृष्णा पुंगाणे, जसराज जोशी, आनंद भाटे, ऋषिकेश बडवे, मी अजून कोणाला मिस करते का बघते, आणि अर्थात सोनू निगम यांनी चंद्रिका हे गाणं गायलं आहे 2-3 दिवसांपूर्वी. तेही गाणं यूट्यूबवरती रिलीज झालं आहे आणि त्यालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला आहे. आय एम शुअर सोनू निगम तुम्हा सगळ्यांचाही फेवरेट आहे. हो, कौशिक पुरंदरे म्हणत आहेत चंद्रिका गाणं बेस्ट आहे. मी म्हटलं तसं ही सगळीच गाणी इतकी उत्तम आहेत की ती सगळी माझ्या खूप लाडकी आहेत. गाणी खूप छान आहेत असं गिरीश म्हणत आहेत. थँक्यू सो मच. कोणीतरी म्हटलं चहा घेतो जरा, तुम्ही काही आमच्या कॉमेंट्स रीड करत नाही आहात. आय एम सॉरी, तुमचं हँडल मला काही कळत नाही आहे, ते हँडल काय आहे, त्यामुळे ते मला कसं उच्चारावं हे कळत नाही आहे, म्हणून तुमचं नाव नाही घेतलं आहे. तुषार असं म्हणत आहेत तुमच्याशी बोलायला खूप छान वाटतं आहे. थँक्यू तुषार. नम्रता खरात असं म्हणत आहेत सोनू निगम इज अन इमोशन. आय टोटली अग्री विथ दॅट. आणि ते तो एक साज या चित्रपटाला आणखीन चढला आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे त्याचा आणि तुम्हाला ते आवडतं आहे याचाही खूप आनंद आहे. मानस कोचरेकर असं म्हणतात की उद्याची तिकीट्स केली बुक. थँक्यू सो मच मानस. तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सांगा, तुमच्या नातेवाईकांनासुद्धा सांगा, तुमच्या कुटुंबियांना तुमच्याबरोबर घेऊन जा हा चित्रपट पाहायला. आणि तुम्हाला आमचा चित्रपट कसा वाटतो याच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. चित्रपट नक्कीच सुपरहिट होणार. थँक्यू सो मच. हो, महाराष्ट्राबाहेर रिलीज होणारे का असं गिरीश विचारत आहेत. महाराष्ट्राबाहेरसुद्धा रिलीज होणारे काही प्रॉमिनंट सेंटर्समध्ये त्याचीसुद्धा लिस्ट लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. म्हणजे महाराष्ट्राबाहेर जे तुमचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा हा चित्रपट नक्की पाहता येईल. आणि मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती US आणि कॅनडाचे कुठले थिएटर्स आहेत त्याचे ऑलरेडी डिटेल्स शेअर केले आहेत आणि आणखीन त्याचे शो टायमिंग्स आणि ह्या डिटेल्स लवकरात लवकर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करूच. सगळ्या कॉमेंट्स मिस केल्या माझ्या वैदेही. रोहित काळे असं म्हणतात. आय एम सो सॉरी. मी म्हटलं तसं इतक्या कॉमेंट्स येतात पटापटा, त्या वर जात आहेत. मी प्रयत्न करते सगळ्या कॉमेंट्स वाचण्याचा, पण जर काही सुटत असतील नावं किंवा कॉमेंट्स तर आय एम सो सॉरी. माझा फक्त प्रयत्न हाच आहे की तुम्हा सगळ्यांपर्यंत ह्या चित्रपटाविषयी पोचवता यावं आणि तुम्हाला हे सांगता यावं की आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो आहे हा चित्रपट तुमच्यासमोर आणण्याचा. उद्यापासून हा चित्रपटगृहांमध्ये दाखल होतं आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या काही डिटेल्स आहेत, जी काही माहिती आहे ती बुक माय शोवर उपलब्ध आहे. त्या लवकरात लवकर बुक माय शोवर जा. ट्रेलर खूप छान आहे असं वैभव नलावडे म्हणतात. थँक्यू सो मच वैभव. थँक्यू सो मच. प्रतीक असं म्हणतात की नाशिकला या कधीतरी तुम्हाला भेटायला आवडेल. मी इनफॅक्ट 2 दिवसांपूर्वीच नाशिकला येऊन काही पत्रकारांना भेट देऊन गेलो, पण तुम्हाला भेटायला सुद्धा आम्ही नक्कीच लवकर येऊ. टीमला सगळेच तुम्ही खूप 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 शुभेच्छा देत आहे. श्रुती नेमाडे असं म्हणत आहे सुपर एक्सायटेड फॉर टुमॉरो, मूवी तिकीट्स आर बुक्ड. हे ऐकून खूप छान वाटतं आहे. अभिषेक विरकर म्हणत आहेत आमची उद्याची तिकीटं बुक केलेली आहेत. हे खरंच वाचून खूप छान वाटतं आहे की तुम्ही ऑलरेडी चित्रपटाची तिकीटं बुक केलेली आहेत आणि तुम्ही चित्रपट पाहणार आहात. हां कोणीतरी असं म्हणतं आहे मॅनेजरने सुट्टी दिली तर नक्की जाणार चित्रपट पाहायला. तर मी त्या मॅनेजरना विनंती करते की तुम्ही सगळ्यांना घेऊन ही ॲक्टिव्हिटी म्हणून करा. तुम्हाला सगळ्यांना नक्की हा चित्रपट आवडेल आणि फक्त मराठी भाषिक लोकांनाच हा समजेल आवडेल असा चित्रपट नाही. हा मराठी न कळणाऱ्यांनासुद्धा, म्हणजे ज्यांना फार मराठी कळत नाही अशा लोकांनासुद्धा हा चित्रपट नक्की आवडेल. ह्याला इंग्लिश सबटायटल्स आहेत, त्यामुळे प्रत्येकाला कळू शकेल असा सिनेमा आहे आणि फेरी टेल आहे, एक व्हिज्युअल ट्रीट आहे ज्याला भाषेचं बंधन नाही, कारण संगीत ह्याचा
मूळ गाभा आहे आणि संगीताला काही भाषेचं बंधन नसतं त्यामुळे आणि कलाकृतींनाही काही भाषेचं बंधन नसतं त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे नक्की हा चित्रपट पाहायला जा. हा मूवी नक्कीच बघणार असं देवेंद्र म्हणतायत. कोणीतरी म्हणताय तुझ्या भामिनीचा लाईव्ह परफॉर्मन्स पण बघायला आवडेल. लेट्स होप सून. आधी तुम्ही मी जो चित्रपटात केलेला परफॉर्मन्स आहे भामिनी म्हणून तो नक्की जाऊन थिएटरमध्ये पहा. मग आपण लवकरच तुमच्या भेटीला लाईव्ह पण येण्याचा प्रयत्न करू. वैदेही नावाचा अर्थ काय असं मयूर शिंदे विचारत आहेत. वैदेही हे सीतेचं नाव मानलं जातं आणि माझे आजोबा म्हणायचे की वैदेही म्हणजे द गर्ल हू हॅज अ सिक्स्थ सेन्स. मला माहिती नाही खरंच त्याचा अर्थ तो आहे का, पण माझ्या आजोबांना त्यांनी संशोधन केलं होतं आणि त्यांच्या मते हा त्या नावाचा अर्थ आहे. अमेरिकेत होईल का रिलीज? हो, अर्थात होतो आहे. US कॅनडाचे जे थिएटर्स आहेत, सेंटर्स आहेत, कुठल्या सिटीजमध्ये होणार आहे ते सगळं मी माझ्या पेजवर पोस्ट केलेलंच आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज पहा. कोणीतरी कॅनडाहून हाय म्हणताय. थँक्यू सो मच. शुभम असं विचारत आहेत चित्रपटातला आवडलेला एखादा क्षण सांगू शकशील का? मला असं वाटतं की ह्या चित्रपटाची संपूर्ण प्रोसेसच माझ्यासाठी एक सोहळ्यासारखी आहे. त्यामुळे एक क्षण सांगणं जरा कठीण आहे. हा सोहळा अनुभवायला किंवा त्याची गंमत कळावी तुम्हाला म्हणून उद्यापासून नक्की थिएटर्समध्ये जा आणि आमचा हा चित्रपट नक्की पहा. कॅनडामध्ये सुद्धा उद्याच रिलीज होणार आहे फिल्म. एकाच वेळेला US कॅनडा अशी सगळीकडे रिलीज होती आहे फिल्म आणि भारतातही अर्थात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर रिलीज होणार आहे. थँक्यू सो मच. सगळे तुम्ही खूप कौतुक करताय, खूप शुभेच्छा देताय. आम्हाला आता अर्थात मी म्हटलं तसं शेवटचे काही तास उरलेत हा चित्रपट तुमच्यासमोर आणण्यापूर्वीचे. त्यामुळे आम्ही बराच आमचा प्रयत्न चालला आहे की अजून अधिकाधिक लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा. त्यामुळे आता मी तुमची रजा घेते आणि अशी आशा करते की तुम्ही सगळे लवकरात लवकर हा जाऊन चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहाल आणि मला तुम्हाला लवकरात लवकर भेटायला येता येईल. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि हे जसं मी इन्स्टा लाईव्ह केलं आहे तसंच तुमचा प्रतिसाद जाणून घ्यायला चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा मी लाईव्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर पुन्हा एकदा लवकरच भेटूया. प्रणव शिंदे मूवी नेम विचारताय. त्याचं नाव आहे संगीत मानापमान आणि तुम्ही बुक माय शोवर गेलात तर तुम्हाला दिसेलच ते. जय मालवी असं म्हणताय की मी तुम्हाला 2016पासून फॉलो करतो आहे. थँक्यू सो मच. सगळे ज्ञानेश कामत ऑल द बेस्ट म्हणतायत. सोहम म्हणतायत विल शॉली वॉच युअर मूवी. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इतके छान गोष्टी सांगताय, बोलताय, इतकं कौतुक करताय. माझं थँक्यू थांबणारच नाही. तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. पुन्हा एकदा तुम्ही सगळे आलात, लाईव्ह जॉईन केलं आणि मला एवढ्या सगळ्या शुभेच्छा दिल्या. मला खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. त्यामुळे आपण पुन्हा एकदा इन्स्टा लाईव्हवर सुद्धा लवकरच भेटू आणि चित्रपटगृहांमध्ये उद्यापासून भेटणारच आहोत. त्यामुळे थँक्यू सो मच. मी आता लाईव्ह सेशन एंड करते, पण आपण पुन्हा एकदा लवकरच भेटू. विसरू नका, उद्यापासून म्हणजेच 10 जानेवारीपासून संगीत मानापमान हा आमचा चित्रपटगृहांमध्ये दाखल होतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर बुक माय शोवर जा, तुमची तिकीटं बुक करा, हा चित्रपट पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया करा. थँक्यू सो मच. बाय.